नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आज 10 ऑक्टोबर 2025 सीईटी सेल महाराष्ट्र राज्य राऊंड 3 एमबीबीएस बीडीएसचा राऊंडच्या साठीचं सीट मॅट्रिक्स आपल्या समोर आले। सर्वसाधारणपणे आपल्या सर्वांना एक आनंदाची बातमी या निमित्ताने देणार आहे की आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या एकूण 24 प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेजेस मध्ये असणाऱ्या सगळ्या जे काही सीटची संख्या आहे ती 3499 एवढी संख्या आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आयक्यू कोट्यामध्ये 15% सीट्स इकडे उपलब्ध असतात। सर्वात आनंदाची गोष्ट अशी सखूबाई कातकडे मेडिकल कॉलेज कोपरगाव हे आपल्याला 100 सीट्सने उपलब्ध झालेले आहे। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सर्वात एक आनंदाची बातमी तुम्हाला सांगणार आहे की सखूबाई कातकडे नावाची एक नवीन इन्स्टिट्यूट प्रायव्हेट कॉलेज हे आपल्या थर्ड राऊंड पासून आपल्यासाठी उपलब्ध झालेले आहे। एकूण सीट्स जर पाहायला गेलं तर वेकन्सी पॉइंट मध्ये जवळपास टोटल 600 एवढे सीट्स प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेजेस मध्ये उपलब्ध आहे। त्यामध्ये इन्स्टिट्यूशन कोटा म्हणजे मॅनेजमेंट कोट्यासाठी 297 एवढे सीट्स आहेत आणि फक्त 303 एवढे सीट्स आपल्याला सीट मॅट्रिक्स मध्ये सर्व कॅटेगरीचे मिळून आपल्याला उपलब्ध आहे। त्यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस बदनापूर या ठिकाणी 5 सीट्स उपलब्ध आहेत। सखूबाई कातकडे मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर जे काही कोपरगावचं आहे या ठिकाणी 100 सीट्स उपलब्ध आहेत। ते आपण पाहायला गेलं तर 105 सीट्स हेच झाले। वेदांता मेडिकल कॉलेजेस मध्ये आपल्याला एकूण 112 सीट्स उपलब्ध आहेत। म्हणजेच नवीन कॉलेजेस मधले 100 सीट्स आणि वेदांता इन्स्टिट्यूट मधले 112 जवळपास 212 एवढे सीट्स आपल्याला नवीन आहेत। आता वेदांताचे जर वजा केले आणि सखूबाई कातकडेचे पण 100 सीट वजा केले तर 212 म्हणजे 91 सीट्स जणांनी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन न घेता सीट वेकन्सी ठेवलेली आहे। आता आयक्यू कोट्याची जर पाहायला गेलं तर आयक्यू कोट्याची 297 एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सीट वेकन्सी आहे। या राऊंड मध्ये बऱ्यापैकी सर्व विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोट्यामधून ऍडमिशन मिळण्याची पॉसिबिलिटी आहे। संपूर्ण विद्यार्थी आणि पालकांना एक महत्त्वाचा संदेश या निमित्ताने देणार आहे ते म्हणजे कॅटेगरी वाईज सीट्स किती उपलब्ध आहेत महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट कॉलेजमध्ये। तर ओपन कॅटेगरीसाठी 195, ओबीसी साठी 28, ईडब्ल्यूएस साठी काही सीट उपलब्ध नाही आहे, एससीबीसी साठी 26 सीट्स आहेत, व्हीजे कॅटेगरीसाठी 4, एनटीबी कॅटेगरीसाठी 2, एनटीसी साठी 3, त्यानंतर एनटीडी कॅटेगरीसाठी सुद्धा 3 सीट्स आहेत आणि एससी आणि एसटी कॅटेगरीसाठी प्रत्येकी 21 सीट्स उपलब्ध आहेत। मग आपण जर पाहायला गेलं तर ओपन कॅटेगरीचा मध्ये सर्वच विद्यार्थी जातात त्यामुळे 3-1 मार्काचा डिफरन्स येऊ शकेल, 3 ते 4 मार्काचा। ओबीसी च्या जर विचार करायला गेलं तर 28 एवढे सीट्स उपलब्ध आहेत आणि एससीबीसी मध्ये 26 सीट्स आहेत। म्हणजे जवळपास 250च्या आसपास एवढे सीट्स एससीबीसी ओपन ओबीसी आणि ईडब्ल्यूएस मध्ये जर उपलब्ध असतील तर 4 मार्काचा डिफरन्स प्रायव्हेट कॉलेजमध्ये यायला पाहिजे। एनटीबी मध्ये 2 सीट्स आहेत आणि वरती गव्हर्नमेंट मध्ये एनटीबी मध्ये आपण पाहायला गेलं तर त्या ठिकाणी आपल्याला 1 सीट उपलब्ध म्हणजे 3च सीट्सने खाली येणार आहे एवढं लक्षात घ्या। एनटीबीचा कट ऑफ फारसा कमी येणार नाही। एनटीसी साठी सुद्धा 3 आणि वरती 2 5 सीट्स उपलब्ध आहेत म्हणजे गव्हर्नमेंट मध्ये 2 आणि प्रायव्हेट मध्ये 3 सीट्स आहेत। एससी आणि एसटी कॅटेगरीज मध्ये मात्र आपल्याला सीट वेकन्सी भरपूर सापडलेली आहे। एससी कॅटेगरीमध्ये जवळपास गव्हर्नमेंट प्रायव्हेट म्हणून 41 एवढे सीट्स उपलब्ध आहेत त्यामुळे जवळपास 2 मार्काचा डिफरन्स येऊ शकतो। एसटी कॅटेगरीसाठी मात्र जवळपास 30 गव्हर्नमेंट मध्ये आणि प्रायव्हेट मध्ये 21 म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्याला दोन्ही मिळून 51 सीट्स आपल्याला उपलब्ध आहेत। हे सर्व पाहायला गेलं तर 5 मार्काचा डिफरन्स आता इकडे यायला पाहिजे। एनटी 1, 2, 3 आणि व्हीजे मध्ये 1 मार्काचा डिफरन्स येऊ शकतो। एकंदरीत सर्व कॅटेगरीमध्ये पाहायला गेलं तर ओबीसी आणि एससीबीसी आणि ओपन कॅटेगरीमध्ये 3 ते 4 मार्काचा 3 मार्काने कट ऑफ खाली येऊ शकणार आहे। वास्तविक विद्यार्थ्यांनी सोडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जर आपण अनालिसिस करायला गेलं तर टोटल वेकन्सी सीट्स आहेत ते 600 एवढे सीट्स उपलब्ध आहेत प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये। त्यातले 297 तर आयक्यूचेच आहेत त्यामुळे 303 एवढे सीट्सच आपल्याला सापडत आहेत सीट वेकन्सी आहे। ते 330 मध्ये मात्र
वेदांताचे जवळपास 112 सीट्स आहेत, म्हणजे ते तर हायर फीज असल्यामुळे तो आपण वजा करूया, आणि सखूबाई कातकडेचे आपण 100 सीट्स म्हणले, तर एकंदरीत जवळपास 212 हे सीट्स आणि मुस्लिम मायनॉरिटीचे 5 सीट, म्हणजे 217 सीट्स तर आपल्याला याच्यातून वजाच करावा लागतो 303 मधले. मग 303 मधले जरी वजा करायला गेलं तर 86 एवढे सीट्स आपल्याला उपलब्ध म्हणजे आहेत. हे 86 सीट्स आणि जे काही सखूबाई कातकडे कोपरगावचे 100 सीट्स, म्हणजे 186 सीट्स आपल्याला उपलब्ध आहेत खऱ्या अर्थाने, जरी 300 असतील तरी. परंतु वेदांता सीट पकडलं गेलं तर 303 सीट्स आपल्याला वेकन्सीसाठी सापडणार आहेत. एकंदरीत गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटमध्ये सर्वसाधारणपणे 4 मार्काचा ओबीसी ओपनचा कट ऑफ वरती डिफरन्स येऊ शकतो. CSMSS म्हणून कॉलेज आहे की जे कॉलेजमध्ये मान्यता मिळायला पाहिजे होतं, संभाजीनगरमध्ये प्रायव्हेट कॉलेजला त्याला मान्यता आलेली नाही. त्याचबरोबर अहिल्यानगरचं मुख्यमंत्री साहेबांनी त्याचं उद्घाटन केलेलं होतं. GMC अहिल्यानगर येणं अपेक्षित होतं, पण ते पण आलं नाही. पुढच्या राऊंडमध्ये येणार का तर पॉसिबिलिटी आहे, मात्र जर तसं झालं तर पुन्हा चॉईस फिलिंग आपल्याला सर्वांना करता येणार नाही. त्यामुळे जर नवीन कॉलेज येणारच असेल तर आजपर्यंत यायला पाहिजे होते, परंतु तरी सुद्धा स्टे वेकन्सी राऊंडमध्ये आलं तर मात्र ज्या विद्यार्थ्यांनी फायनल कॉलेज केलेल्या अशा विद्यार्थ्यांसाठी त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी मात्र तुम्हाला तुमचं जे काही स्टेटस रिटेन्शन फॉर्म तुम्हाला ब्रेक करता येणार आहे आणि चॉईस फिलिंग सुद्धा देता येऊ शकणार आहे. फक्त तेवढंच कॉलेज ऍड करता येणार अशी पण शक्यता असू शकते, परंतु येणार आहे किंवा नाही याच्याबद्दल काही खात्रीलायक बातमी नाहीये. आल्यानंतर मी कसं करायला पाहिजे मी सगळं सांगेल. सर्व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना प्रायव्हेट कॉलेज MBBS मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सीट्स किती उपलब्ध आहेत हे सांगण्याचा जो प्रयत्न केला. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.